महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय आमदार परिषद घ्यावी म्हणून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली। देशाच्या राजकारणातले नेते असतील, देशातले आपले लोकप्रतिनिधी असतील, त्यांना प्रशासकीय, कायदेविषयक, विकासात्मक प्रकल्प, सामाजिक व औद्योगिक भागीदारी आदींविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरलेली पहिली व ऐतिहासिक राष्ट्रीय आमदार परिषद तुम्हाला आठवत असेल। ही परिषद MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष व राजकीय नेतृत्व घडवणारं देशातलं पहिलं इन्स्टिट्यूट असलेल्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक डॉक्टर राहुल कराड यांच्या संकल्पनेतून ती साकारली होती। लोकसभेचे वर्तमान अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, सुमित्रा महाजन, मीरा कुमार, स्वर्गीय मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये 15, 16 व 17 जून 2023 रोजी ही परिषद झाली होती। महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुप्रिया सुळे यांचं विशेष सहकार्य या पहिल्या परिषदेला लाभलं होतं। आता पुन्हा राष्ट्रीय आमदार परिषदेची चर्चा ही देश पातळीवर सुरू होण्यामागचं कारण काय? पहिल्या व ऐतिहासिक राष्ट्रीय आमदार परिषदेतून आपल्याला नेमकं काय साध्य झालं, याविषयी सविस्तरानं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल। नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। मंडळी, तुम्हाला एक नम्र निवेदन आहे, या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे वाटतं ते व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून लिहा, तुमचं मत मांडा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा। तर मंडळी, देशभरातून अगदी जम्मू काश्मीर ते केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात, राजस्थान, पंजाब ते एकदम पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश पर्यंतच्या सर्व राज्यातून 1800हून अधिक आमदार या पहिल्या व ऐतिहासिक परिषदेला उपस्थित होते। देशातील 24 विधानसभांच्या अध्यक्षांनी उपस्थित राहून इथं आमदारांना मार्गदर्शन केलं होतं। विविध राजकीय पक्षांचे हे लोकप्रतिनिधी, आमदार, नेते पक्षीय भेद, विचारसरणी बाजूला ठेवून एकत्र आले होते। हे या राष्ट्रीय आमदार परिषदेचं खरं वैशिष्ट्य होतं। या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं होतं। त्यांनी या परिषदेला पाठवलेल्या शुभेच्छापर पत्रात राष्ट्रीय आमदार परिषदेच्या उद्दिष्टांचा गौरव केला होता आणि अशा प्रकारच्या सामूहिक प्रयत्नांची देशाला गरज असल्याचं म्हटलं होतं। या परिषदेमध्ये देशभरातून विविध राज्यातून आलेल्या आमदारांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली होती। आपली संघराज्य पद्धती, लोकशाही शासन व्यवस्था, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि याबरोबरच मतदारसंघाचा समतोल विकास साधायचा कसा आदी अनेक बाबींसंबंधी उपस्थित राहिलेल्या आमदारांना तज्ज्ञ आणि अनुभवी मान्यवरांचं मार्गदर्शन मिळालं होतं। आता अचानक आज या विषयासंदर्भात बोलण्याचं कारण म्हणजे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी नुकतीच महाराष्ट्राला भेट दिली। महाराष्ट्राच्या विधिमंडळात एका विशेष कार्यक्रमाचं त्या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा ही राष्ट्रीय आमदार परिषद महाराष्ट्रात आयोजित करण्यासंदर्भामध्ये आवाहन केलंय। राष्ट्रीय आमदार परिषदेच्या आयोजनासाठी विद्यमान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढाकार घ्यावा असंही एडवोकेट राहुल नार्वेकर त्यावेळी म्हणाले। नेशनल लेजिस्लेटर्स कॉन्फ्रेंस जो होगा वह भी प्रथम कॉन्फ्रेंस महाराष्ट्र में होगा, ऐसा भी उन्होंने हमें आश्वासित किया है। मंडळी, खरं म्हणजे एडवोकेट राहुल नार्वेकर यांच्या या सूचनेचं, या मागणीचं विशेष कौतुक आहे आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे। बदलणारी परिस्थिती पाहता जागतिकीकरणामुळे विकासाला मिळालेला वेग लक्षात घेता सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि एकूणच सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत। अनेक आव्हानं नव्यानं समोर उभी राहत आहेत। अशा वेळी राजकीय लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे। त्याचं कारण म्हणजे विधिमंडळामध्ये अर्थात कायदे मंडळातच कायदे तयार होतात, विकासाचे प्रकल्प तिथं ठरतात, त्यांची घोषणा होते, त्यावर सविस्तरानं चर्चा घडते आणि त्यातूनच त्याचं अंतिम स्वरूप, प्रारूप तयार होत असतं। म्हणून राष्ट्रीय आमदार परिषदेची गरज आहे। इथं तुम्हाला प्रश्न पडू शकतो की ही गरज काय? तर तुम्हाला सांगायला विशेष आनंद आहे की पहिल्या
ऐतिहासिक राष्ट्रीय आमदार परिषदेनं अनेक गोष्टी साध्य केलेल्या आहेत. त्या तुमच्या समोर मी थोडक्यात मांडतो. एक म्हणजे देशभरातील आमदारांचं नेटवर्क तयार झालं. त्यासाठी राष्ट्रीय आमदार परिषदेचं व्यासपीठ निर्माण झालं. इथं आमदारांनी प्रशिक्षण मिळण्याची म्हणजे त्यांना प्रशिक्षण मिळण्याची इथे एक शाश्वती झाली. पहिल्या राष्ट्रीय आमदार परिषदेनंतर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पुण्यातल्या कॅम्पसमध्ये कॅपॅसिटी इन्हान्समेंट प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं. त्याला देशभरातील विविध राज्यातून निवडक 178 आमदार उपस्थित होते. त्यावेळी 11 समित्यांचं गठन झालं. याबरोबरच राष्ट्रीय आमदार परिषदेच्या माध्यमातून 36 आमदार व 2 विधानसभा अध्यक्षांचं एक शिष्टमंडळ 2023 मध्येच अमेरिकेत झालेल्या वार्षिक लोकप्रतिनिधींच्या परिषदेमध्ये सहभागी झालं होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मतदार आणि इतर अनेक विषयांच्या संदर्भामध्ये अमेरिकेतल्या त्या परिषदेमध्ये चर्चा झाली. त्यासोबतच आपल्या देशातील आमदारांना अमेरिकेतलं सरकार, तिथल्या लोकप्रतिनिधींच्या कामकाजाविषयी माहिती झाली. तंत्रज्ञानाचा उपयोग जनकल्याणाच्या योजना राबवण्यासाठी कसा करायचा, इथपासून ते जागतिक नेटवर्क निर्माण करण्यासाठी अमेरिकेतल्या त्या परिषदेचा उपयोग झाला. आता 4 ते 6 ऑगस्ट रोजी अमेरिकेतल्या बोस्टन इथं होणाऱ्या लोकप्रतिनिधी परिषदेसाठी NLC भारतच्या नेतृत्वाखाली देशभरातील आमदारांचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अमेरिकेला जात आहे. NLC भारत अर्थात राष्ट्रीय आमदार परिषद भारतच्या माध्यमातून देशभरातल्या आमदारांसाठी, लोकप्रतिनिधींसाठी अद्ययावत प्रशिक्षण देणारं कायमचं आणि हक्काचं व्यासपीठ निर्माण झालं आहे. राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. ग्रामपंचायतींपासून ते विधानसभा आणि सर्वोच्च असलेल्या संसदेतील आपले लोकप्रतिनिधी प्रशिक्षित असावेत. त्यांना आपापल्या मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप आखता यायला हवा, तयार करायला यायला हवा. त्याची समज व जाण त्यांना असायला हवी, अशी अपेक्षा आपण सातत्यानं करत आलोय. प्रशिक्षित लोकप्रतिनिधी असतील तर विकास प्रकल्पांची होणारी चुकीची अंमलबजावणी आपल्याला टाळता येऊ शकते. त्यामुळं डॉक्टर राहुल कराड यांच्या कल्पक नेतृत्वात NLC भारतच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचं सुरू असलेलं प्रशिक्षणाचं हे काम अविरतपणे दीर्घकाल सुरू राहण्याची देशाची गरज आहे. राष्ट्रीय आमदार परिषदेच्या माध्यमातून त्याला आणखी व्यापकता मिळू शकते. येणाऱ्या काळात NLC भारतच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींसाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याविषयीच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आवर्जून घेऊन येऊ. त्या वेळेला तुम्हाला NLC भारत अर्थात राष्ट्रीय आमदार परिषदेचा हे जे उपक्रम आहेत ते कसे वाटतात ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.